जय शिवराय भावना, स्वागत आहे आपल्या डेली अपडेट या यूट्यूब चॅनलचे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की पुढील काही दिवसामध्ये हवामान अंदाज जे ते कसा राहणार आहे आणि कोणत्या तारखेला जे ते मान्सून जे ते अंदमानात दाखल होणार आहे हे सुद्धा आपण जे ते आपल्या व्हिडिओमध्ये जे ते बघणार आहोत. तर बघा मित्र, जर का तुम्हाला व्हॉट्सअपवरती डेली जे ते एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज हवे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला येऊन जायचं आहे किंवा तुम्ही गुगलवरती जाऊन agtech.in अशा प्रकारे सुद्धा सर्च करून जे ते वेबसाईटवरती येऊन जाऊ शकता. वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला कोणती जी ती पोस्ट असेल ते ओपन करायचे. ओपन केल्यानंतर तिला जे ते अशा प्रकारे खालती स्क्रॉल करायचं आहे. स्क्रॉल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचा लोगो मिळेल. त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जे ते जॉईन होऊन जातात. त्यानंतर तुम्हाला डेली जे ते व्हॉट्सअपवरती एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज जे तिथं मिळून जातील. चला तर मित्रांनो, जे ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओला जे ते सुरुवात करूया. ओके, तर बघा मित्र, देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक अंदाजे बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मान्सून 2024 संदर्भात. खरे तर मान्सून निर्मितीला आज सुरुवात झाली आहे. हवामान तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी हवेचा दाब 1000 हेक्टर पास्कलवर पोहोचतो त्यावेळी मान्सूनच्या निर्मितीला जे ते सुरुवात होत असते. यानुसार आता मान्सून निर्मितीला सुरुवात होत असल्याचे चित्र तयार झाले आहे. खरं तर नुकताच काही दिवसापूर्वी भारतीय हवामान खात्याने मान्सूनबाबतचा आपला पहिला अंदाज जो दिला आहे. यामध्ये मान्सून 2024 समाधानकारक जे ते राहणार असे म्हटले गेले आहे आणि यंदा जून ते सप्टेंबर या 4 महिन्याच्या काळात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आणि भारतीय हवामान विभाग, स्कायमेट अशा अनेक संस्थांनी यंदा भारतासह आशियाई देशांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. आणि आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यातील देखील यंदा मान्सून काळात चांगला पाऊस होणार असा अंदाज येत्या हवामान तज्ज्ञांनी माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. असेच आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्या माध्यमातून मान्सून 2024 संदर्भात एक मोठी बातमी जे ते समोर येत आहे. साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सून म्हणून वेळेआधी जे ते अंदमानात येण्याची शक्यता आहे. डॉक्टर साबळे यांनी म्हटल्याप्रमाणे आज आणि उद्या हिंदी महासागरावर हवेचा दाब 1008 हेक्टरपास्कल इतका अधिक जे ते राहण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून वारे दक्षिणेकडे जास्त हवेच्या दाबाकडून उत्तरेकडे कमी हवेच्या दाबाकडे वाहण्यास सुरुवात होईल आणि सद्यस्थितीत कोकणात वारे नैऋत्येकडून वाहण्यास सुरुवात झाली आहे आणि मान्सूनच्या उगमनस्थानापासून चक्रावार वारे वाहत जे ते आहेत आणि वाऱ्याचे ताशी वेग सुद्धा वाढत आहे. हवेच्या बाष्पाचे प्रमाण वाढण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान हवामानात होत असलेले हे बदल मान्सून आगमनाचे संकेत देत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आता मान्सून आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली आहे असल्याचे डॉक्टर साबळे यांनी यावेळी म्हटले गेले आहे. आणि दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनचे आगमन 2 ते 3 दिवस निर्धारित वेळेपूर्वीच होण्याची शक्यता आहे. खरे तर दरवर्षी अंदमानात 20 ते 21 मे दरम्यान मान्सून पोहोचत असतो. यंदा मात्र हा मान्सून वेळेआधीच पोहोचण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी यावर्षी अंदमानात मान्सूनचे आगमन 17 किंवा 18 मे रोजी होण्याची शक्यता आहे. निश्चितच ही महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची जे ते बातमी राहणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे ते एवढंच होतं. तर व्हिडिओला जे ते लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये.